खास करून गणपती महाराजांची जयंतीनिमित्त आपल्याला हा कार्यक्रम आपल्या कार्यक्रमाची सुरुवात पहिली होणार आहे ती म्हणजे तळ्या आणि मळ्या या गेम मध्ये. तुमच्यामध्ये म्हणजे आणि मळ्या म्हणजे तुम्ही आता आहे त्या जागेवर तर तळ्यात आणि मळ्यात आपण लहान खेळ जेवणाने होत काय आमच्या तेव्हा सगळे वाढलेले वाटण्याचे वाटले बोला बोला वाटले बरं पहिला जाऊ होता चलत बरं जाऊ 1 2 नीट नाही चालला लंचासाठी काय नाही हे मध्ये मार्केट नाही तर घ्यावं लागेल त्यांच्या अवकाश तू काय गोड करा होऊन जाऊन दे अरे माझ्या कृष्ण मी त्यांचे नारळाच्या झाडाला अमृताचा झरा सूर्यदेवाचे नाव घेते माझ्या मंगळसूत्रातील हिरा. अरे अरे दादा नजर गेले आकाशात कल्लूचं नाव घेते भारताच्या नकाशात. आणि माझ्याकडून एक छोटंसं काय जे मी नंतर सुरू करायला देणार आहे कारण यांच्या आवडण्याची खरोबर कौतुकाची आपल्या लेखीला पुढे यांनी काढलं कारण आजकालच्या या जगात लेखीला आपण सर्व पाठीमागे ठेवतोय तर हे खूप चुकीचं आहे आणि त्यांच्या आईकडे आपण पुरस्कार करूया म्हणजे माझी बोलू काय म्हणजे मला म्हणजे हाय तर मला गेलं गेलं साईडला घ्यायची या चौकीसाठी टाळ्या तुझा नंबर सुद्धा आलेला आणि बरोबर या एवढ्या मुलींच्या तिला प्रतिसाद
तळ्या. तर या ताईसाठी खरोखर अभिनंदन. ताई खरं ताई बहुतेक आमची जेवली आहे. अरे बापरे, ताईसाठी खरोखर जोरदार टाळ्या. आणि माईक आपलाच आहे. अरे बापरे, कोणी साहेबांची मुलगी आहे. तर ताईसाठी खूप खूप जोरदार टाळ्या. चौकशी मी करावी याच्या अटी कृष्णासाठी रोहितरावचं नाव करते खास माझ्या सर्वांसाठी गणपती जेव्हा रोहितरावचं वेळ खास माझ्यासाठी नाव अतिशय म्हणतात की स्वामी समर्थ रोहितरावचं नाव घेते. आता आले मला खरा अर्थ चांदीच्या वाटीत मटणाचा रसा चिंटीला बेल घरचे वापरून रोहितरावांचे नाव घेते. समान समान राहतो. 5 या लोक टायमिंग संपले. कमरेला पट्टा वाटू कशी पाय म्हणजे जाऊ चालू कशी रोहितराव आणि मित्रांपाशी जोराने हात मारू कशी गेली आकाशात रोहितरावचे नाव घेते भारताच्या नकाशात. इतिहासाच्या पुस्तकाला गुणांचा ड्रायव्हर रोहितरावचे नाव मी त्यांची बरोबर. ताईसाठी अभिनंदन. आणि भाजी मेथीची वंदन माझी प्रीतीची खूप छान. सगळ्यांना म्हणजे मला पण काकांना बरोबर असं सल्यूट आहे. काका बेझिझक घेऊन आले आणि आपल्याला असं नवीन काम म्हणजे त्यांची जिंकत आहे त्यांना ऐकवलं आणि चॅलेंज कोणाला देत आहे. मी माझ्या घरात काय तुम्हाला तुमची मेहनत नावाची फुगायचा एवढा फुगा एका धक्क्यात फिटला पाहिजे. जसं आपण वेळा सांगतो कधी जसं आमच्या भोजीला घाबरवते दुसरी बोलायची खबर नाही. तर ती महिला तुमची वाया ठेवायचं म्हणजे फुगा फुगवायचा जाट मारा वाना मारा पण फुगा फुटला पाहिजे. फुगला खुर्ची फक्त सांभाळून बसा. तर खुर्चीच्या खाली फुगा असा ठेवायचा म्हणजे खुर्ची गवत नाही बसायचं दाबायचं. चालू करायला एक 2 चालू. तेवढं टाका बघा. पहिला नंबर सापडला सांगतो. व्हिडिओ पावला दोन लास्ट 3 मला माफ गाई कोणत्या माती मारून असं कुणाला तर अशा कार्यक्रमासाठी आपल्याला नक्की तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आपला नंबर सगळ्यांनी घ्या 89 39 39 10 45.
83 29 39 10 47. गुंगाटाला पाऊस सुटटीला गेला लोढा बाबा दिला उंडा भावा दिली भांडी आणि मामा घेतला आहे हिवराव करूसाठी सोडले म्हणजे सुखाचं बाहेर तर इथंच राहिला माझ्या आईसाठी खरोखर काय आणि मी गुरुनाथचं आहे आईमध्ये कारण ह्या आईनं आज असा उखाणा घेतलेला आहे की खरोखर आहे आमच्या आबांनी खरोखर एवढं मोठं काम केलेलं आहे. तर फायनलच्या गेमकडे बोलूया. फायनलच्या आमच्याकडे जाऊया. काय म्हणली काय तुम्हाला जर कळालं तर माझ्या कमेंट मध्ये सांगा. त्याला आउट ऑफ कव्हरेज येते बंद असतं बंद असतं बंद असतं सगळे मॅचेस असतात पण चांगले येते. आधी तरी बघायच्या मी बंद सौभाग्य असली वा 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 हे सौभाग्यवतीसाठी खूप काय एक तुला दिसत नाही का पुढे चाललोय पहिले हो थांबा आणि एक एक करावं. मी ज्याच्या जवळ गेला ज्याला शिवण त्यांनीच लावत नाही. मी किती लागलोय मी एक शिवले त्याला फक्त लावणार. एक दोन तीन या नाही 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 चुकलं चुकलं एवढं टच करू मी हात धावत गेला नाही. तुम्ही आउट झाला. एका टच लागले की लागायचं लावायचं. वाया पुढे तीन नंबर या पुढे एका कसं करायचं हात पाठी बघा एक हात पाठीमागे ठेवायचं. एक हात पाठीमागे हा लावा 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 तिथं जायचं फक्त डावा हात पाठीमागे नाही तिथं पहिला हात फक्त दोन बोटांना सांगितलं चौथा बोट घ्यायचं नाहीये. हात चिटकवला कुठं हाताला जिथं चिटकला तिथंच ठिकायचं. चला दिसतंय वा 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 उडा 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 नाही वा वा मला की काय तुमचा श्वास उडायला लागला कपाळाच्या. चालेल खूप छान प्रयत्न ताई. आणि देव राहू दे म्हणतोय त्या देवाऱ्यात नाही त्या पाठीवर देव राहू दे म्हणतोय त्या देवाऱ्यात नाही तर पाठीवर आणि आमच्या बायका उभारलेले आता दोन नाही तर एकच विठेवर. तर तो कसा गेला सांगतोय. तर आता प्रत्येकाला या दोन विटा मिळणार असं पहिल्यांदा एक विटेवर ठेवायचं आपण पाय परत तिथं ठेवले परत तिथलं हळू उचलले आपल्या जवळ लागले. तुम्ही नाही तर करू नका. सगळ्यांच्या नंबर असं असतंय हळूहळू कसा जिंकतोय तसा नाही जिंकत. त्यामुळे शरीर लक्षात ठेवा. आणि तिकडे बसणारे सगळेजण लक्ष द्या. जर चिटिंग झाली किंवा एक आवाज नाही आला आता वाटतंय खाली सबस्क्राईब करा. ओके तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जाता करा आपल्या सहकारी मित्रांना